विशाल दादा, बघता बघता आज 5 महिने 9 दिवस झाले, पण अजूनही असं वाटतं तू कुठेतरी जवळच आहे. प्रत्येक दिवस तुझ्याशिवाय अपूर्ण वाटतो आणि आज तर तुझा वाढदिवस, मन अजूनच भरून येतं. आज असताना तर नक्की फोन केला असता, मंगेश माझा एकदम भारी फोटो बनवून दे. तुझा तो आवाज अजूनही कानात घुमतोय दादा. काही व्हिडिओ फोटो बनवायचे असले की तुम्हाला आवर्जून कॉल करायचा. ते क्षण आता फक्त आठवणीतच राहील. घरी आला असता तर शिवला म्हणाला असता, शिव आज माझा वाढदिवस आहे बर का, लय मोठा केक आणलाय, आणि मग त्याच्यासोबत मजा करत सगळ्यांना हसवत बसला असता. तुझं हसणं, तुझं बोलणं सगळं अजूनही डोळ्यासमोर जिवंत, पण आज तू नाही हे मान्य करताना मन आतून तुटत. तुझं नाव जरी काढलं तरी डोळे पाणवतात आणि पोटात कळ येते. तुझी उणी शब्दात सांगता येणार नाही इतकी मोठी. आणि हो, एक गोष्ट मनाला अजूनही जाळते. तुझ्यासोबत ज्यांनी दगा फटका केला त्यांना बघितलं की रागाने अंग थरथरतं, पण स्वतःला थांबावं लागतं. कारण विश्वास आहे देव सगळं पाहतो. ज्या बाईचा नवरा गेला, ज्या पोराचा बाप गेला, ज्या मुलीचे वडील गेले, त्यांच्या अश्रूचा तळतळा त्यांना कायम राहील. ज्यांनी हे सगळं केलं, बघणाऱ्यांनी बघून सुद्धा सांगितलं नाही, त्यांचा हिशोब देव नक्की करेल. आज तुझ्या वाढदिवशी एकच सांगायचं, तू जिथे कुठे असशील ना दादा, तिथे आनंदात राहा. आम्ही इथे तुझ्या आठवणींमध्ये जगतोय. तू नाहीयेस, पण तुझं स्थान कायम आमच्या हृदयात राहील. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मिस यू दादा.